हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा, हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया. तर फ्रेंड्स, तुम्ही जर नवीन व्ह्यूवर्स असाल तर प्लीज मागचे व्हिडिओ ऐका, रेसिपी पण बघा. तर आज मी जी स्टोरी सांगणार आहे नीलमची, तर ती तुम्हाला समजायला सोपी पडेल. तर फ्रेंड्स, आपण नीलमच्या भागात होतो. हा 8वा भाग आहे, सॉरी 9वा भाग आहे. तर नीलमच्या स्टोरीमध्ये चाललं होतं की मुलीच्या लग्नाचा त्यांचा विचार चालला होता परत. पण ती काही हो म्हणत नव्हती. तर मग चाललं होतं असं, मुलाचंही शिक्षण चालू होतं आणि जे शॉप टाकलेलं होतं तर तेही व्यवस्थित चाललं होतं. घरातलं आता व्यवस्थित आर्थिक परिस्थिती व्यवस्थित झालेली होती. सगळं सुरळीत चाललं असताना थोडंसं वय झाल्यानंतर नीलमच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. तर त्यानंतर त्यांनी असा विचार केला की चला आता मुलगी ऐकतच नाही, तर आपण मुलाचं तरी लग्न करून टाकूया. आणि तिनंही सांगितलं की ठीक आहे, याचं लग्न करा आता. पण तो म्हणत होता की मी काहीतरी जॉबला वगैरे लागल्यानंतर लग्न करेल. पण मग एकीकडे विचार येत होते की नीलमची जी तब्येत होती ती साथ देत नव्हती. तिला कधी काय असे थोड्या तब्येतीच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे मग ठीक आहे, ते जे फोर व्हीलरचा जो बिझनेस होता तो सांभाळत होता. तर त्यामुळे मग त्यांनी ते पुढे कंटिन्यू ठेवलं आणि लग्नाचं वगैरे त्यांनी मुलगी बघितली, झालं, पसंत पडली, साखरपुडा झाला, लग्न झालं, सगळ्या गोष्टी जुळून आल्या, सगळं व्यवस्थित झालं, सगळं आनंदी आनंद होतं, चाललं होतं. आणि नीलमची जी सून आली तर ती तिकडे एकुलती एक असल्यामुळे आणि इकडे थोडंसं ॲडजस्ट करायला तिला थोडंसं प्रॉब्लेम येत होता. थोडीशी तापट होती स्वभावाने आणि तिला फक्त नवरा आणि ती असं त्यांचं तिला पाहिजे होतं. पण यांची होती जॉईंट फॅमिली. जॉईंट म्हणण्यापेक्षा फक्त नवरा आणि म्हणजे नीलमचे मिस्टर आणि ही त्यांची मोठी मुलगी आणि मुलगा असा परिवार होता. तरीही थोडंसं ॲडजस्ट करायला कठीण जात होतं. त्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होत होते. थोडंसं घरात भांडणं होऊ लागली. प्रत्येक घरामध्ये चालत असतं, ते थोडं थोडं होत होतं. मग त्यानंतर तरी चाललं होतं. मुलगी सकाळी आवरायची, थोडीशी मदत करायची कामामध्ये, शॉपवर जायची, रात्री यायची, पुन्हा चाललं होतं. तोही मुलगाही मदत करायचा, त्याचा बिझनेसही सांभाळायचा, कामावर जायचा त्याचा. असं चालत असतानाच पुन्हा आम्ही सॉरी म्हणजे नीलमच्या मुलीला पुन्हा त्यांनी समजवलं की आपण लग्नाचा विचार करूया. पण तिलाही थोडंसं त्यानंतर मग वाटायला लागलं की घरातलं वातावरण थोडंसं हे झालेलं आहे. जी आपली भावाची बायको आलेली आहे, थोडंसं तिचं वागण्यात बदल झालेला आहे. आणि ही जी नीलमची मुलगी होती ती सगळ्यात मोठी होती आणि जो मुलगा होता तो सगळ्यात लहान होता. तर त्यांना नंतर वाटायला लागलं की उगाच आपण लग्नाची घाई केली. पण कसं असतं ना फ्रेंड्स, जरी मुलींची लग्न झालेली होती पण नीलम आणि नीलमच्या नवऱ्याला एक मुलाच्या बायकोचं म्हणजे सुनेचं त्यांना असं सुख नव्हतं कुठल्या बाबतीत. तर वाटलं की करावं त्याचं लग्न आणि यांनाही सुनेचं सुख, नातवंडांची तोंड बघू द्यावी, असं थोडंसं विचार करून मग त्याचं लग्नाची थोडी घाई केली होती. अवघ्या 24-25 वर्षाचा असेल तो त्यावेळेस त्याचं लग्न केलं होतं. पण घरात असे प्रॉब्लेम झाले आणि मग नंतर मग थोडंसं वाद झाल्यानंतर विचार केला तिने, नीलमच्या मोठ्या मुलीने, की ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तर मग त्यानंतर स्थळ थोडंसं बघण्यात आलं, शोधले आणि मग तिचंही लग्न लावून देण्यात आलं. तर आणि फ्रेंड्स, तुम्हाला सांगू, दुसऱ्या जे तिचं मॅरेज गेलं त्यामध्ये तिला अगदी जॉब असलेला, रेल्वेमध्ये इंजिनियर असलेला मुलगा बघायला आला होता. त्यांचंही दुसरंच लग्न होतं आणि दिसायलाही छान होते, सुंदर होते, खूप छान असं सगळं जुळून आलं होतं. तिनेही हो म्हटलं, तिचं लग्न लावून दिलं. तुम्हाला नीलमच्या मोठ्या मुलीची स्टोरी सेपरेट एका एपिसोडमध्ये मी नवीन भागात सांगेल. तर असं सगळं नीलमचं चाललेलं होतं. असं सगळं नीलमच्या परिवारामध्ये चाललेलं असताना नीलम ह्या सगळ्या गोष्टी जरी एका बाजूला होत असल्या तरी एकीकडे ज्या मुलींची लग्न झालेली होती त्यांच्या डिलेवऱ्या, त्यासाठी त्या यायच्या, महिना दीड महिना राहायच्या, मग जायच्या. असं सगळं चालू होतं. नीलम कुठल्याही गोष्टीसाठी स्वतः खूप धडपडत करत असायची. मुलींसाठी, मुलासाठी सगळ्या गोष्टी स्वतः करायची. कुठल्या गोष्टीची मदत नसायची तिला. तर मुली तेवढ्या आल्या की त्यांचं देणं घेणं, हे सगळ्या गोष्टी नीलमच्या परिवारामध्ये ह्या सगळ्या चाललेल्या असताना नंतर मग सगळं सुरळीत झालं, चालू होतं. तरी पण कसं, मग मुलाचं संसार टिकावा म्हणून ठीक आहे, तुम्ही दुसरीकडे जाऊन राहा किंवा काय, असं त्यांचं चाललं होतं. तर त्यानंतर मग वर्षामागून वर्ष गेली. नीलमच्या थोड्याशा तब्येतीच्या तक्रारी चालूच होत्या.
नीलमच्या मिस्टरांचंही वय झालेलं होतं, त्यांच्याही तब्येतीच्या तक्रारी, असे दोघं राहू लागले. आधनं मुलगा भेटायला येऊ लागला, सगळं चाललं होतं. पुन्हा मग त्याला मुलालाच लक्षात आलं की आईला आपल्या विना राहत नाही आहे. तो पुन्हा म्हटलं की मी तुमच्याजवळच येऊन राहतो. मग नंतर त्यांना वाटलं ठीक आहे चला, आता मोठ्या मुलीचंही लग्न झालं आहे, आपण दोघंच आहेत, तर राहूया आनंदाने. असं सगळं चालत असताना कोरोना आला फ्रेंड्स. आणि कोरोनाचा खूप असा कहर होता, सगळीकडेच होता. अगदी 1.5-2 वर्षापासून कोणी कोणाला एकमेकांना भेटलेलं नव्हतं, कोणी कोणाकडे गेलेलं नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या फ्रेंड्स. तर कोरोनाचा कहर सगळीकडे पसरलेला असताना आणि सारखी फोन करायची मुलींना की नीलम की भेटायला या म्हणून, काय असं तसं कसं चाललं आहे हे बघण्यासाठी. तर फ्रेंड्स, आता नीलमच्या भागात पुढे काय झालं आपण बघू पुढच्या भागात.